उद्धव ठाकरे यांची 6 खासदारांनी साथ सोडल्यानंतर काही आमदार देखील आता महायुतीमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत. आणि त्यामुळे डॅमेज कंट्रोलसाठी काल उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. या बैठकीला परभणीचे आमदार राहुल पाटीलजी अनुपस्थित होते. ते सध्या TV9 वरती आहेत. आमदार साहेब, काय कारण होतं अनुपस्थित राहण्याचं? वेगळ्या चर्चा रंगताय. नाही, माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या अत्यंत जवळच्याचं एक लग्न होतं काल. त्यासाठी मी काल सकाळीच आलो होतो आणि मी तसं पूर्व सगळं म्हणजे इन्फॉर्म करून मी सगळी माहिती देऊन उद्धव साहेबाला माझं फोनवरही बोलणं झालं होतं की मी आज येऊ शकत नाही. माझ्या घरच्या अत्यंत निकटवर्तीयाचं लग्न होतं म्हणून मी परभणीला आलो. आपण बघतोय की 2-3 बैठका झाल्या. त्या 2-3ही बैठकाला तुम्ही अनुपस्थित होता. त्याच्यामुळे वेगळ्या चर्चा रंगतायत. जसे खासदार फुटले तसे आमदारही फुटणार आहेत, अशा चर्चा रंगतायत. आता या चर्चा माध्यमांना काही ना काहीतरी विषय मिळाला पाहिजे म्हणून या चर्चा केल्या जातात. सगळ्यात मोठी सभा कुठं झाली असेल तर परभणीतच झाली. जे जाहीर कार्यकर्त्यांचा मेळावा होता त्याचं रूपांतर सभेमध्ये झालं. इतक्या प्रचंड प्रमाणात उद्धव साहेबाचं परभणीचं जे प्रवेशद्वार आहे झिरो फाटा हट्टा तिथं स्वागत करण्यात आलं. म्हणून या गोष्टीला काही अर्थ नाही. शेवटी मीडियाला काहीतरी चर्चेला असलं पाहिजे म्हणून चर्चा करत राहतात. पण काही खासदार गेलेत. आता 14 आमदार जाणार आहेत, अशी महायुतीतल्याच काही नेत्यांचं वक्तव्य समोर येत आहे. नाही, अजून गेले नाहीत ना कोण. खासदार गेले, बरोबर आहे. खासदार गेले तर त्यांचा समाचारही उद्धव साहेबांनी घेतलेला आहे. पण मी पण एकदा नाही तिसऱ्यांदा आमदार आहे. माझी सुद्धा चांगली कनेक्टिव्हिटी आहे आमदारांबरोबर. पण मला वाटत नाही कोणचा आमदार उद्धव साहेबांवर किंवा आमच्या पक्षावर नाराज आहे. तुम्ही पाठीमागे म्हणलं होतं की काही प्रलोभन दिले जातात, काही दिले पैशाचा कुठले प्रमुख आमदार आहेत ज्यांना प्रलोभन दिले जातात? कुठले आमदार संपर्कात आहेत काय? नाही, सातत्यानं त्यांच्याकडे टीमच आहे फोडण्याची. फक्त शिवसेना म्हणूनच नाही, इतर पक्षाच्या आमदाराला थोडंसं काही वाटलं की कुठं आर्थिक कुठं व्यवहार झाला तर होईल का, कुठं प्रबोधन कोणाला असेल तर तो येऊ शकतो का, असं त्यांची चाचपणी चालूच असते. शेवटी ते फोडाफोडीचंच राजकारण करतात. ते विकासाचं राजकारण ते करतच नाही. सगळ्यांना माहिती या गोष्टी. तुमच्या शिवसेनेमधले कुठले आमदार संपर्कात आहेत आता ज्यांना प्रलोभन दिले जातात? नाही नाही, कोण असं संपर्कात मला वाटत नाही असेल. पण त्यांचा जो स्वभाव आहे ते प्रत्येक पार्टी फोडायची आणि आपली पार्टी मोठी करायची किंवा आपला पक्ष मोठा करायचा, हा जो त्यांचा एक व्यवसाय त्यांनी मांडलेला आहे, हा व्यवसाय खऱ्या अर्थानं लोकशाहीला आणि संविधानाला सुद्धा घातक आहे. ज्या मतदारांनी या विश्वासानं मतदान केलेलं असतं त्या मतदानाचा अपमान नाही का हा? शेवटी निवडणुका येत राहतात, जात राहतात. तुम्हाला तुमची शक्ती वाढवायची तर लोकातून निवडून येण्याची शक्ती दाखवली पाहिजे. आता आमचे एवढे खासदार फोडले, आमदार फोडले, त्यानंतर सुद्धा उद्धव साहेबांनी एवढे खासदार निवडून आणले नाहीत का? जे आमचे 10-12 काय 9-10 खासदार होते काय, तेवढे तर आम्ही निवडून आणू शकलो ना लोकसभेमध्ये सुद्धा स्वतःच्या ताकदीवर. पण ते सुद्धा त्यानंतर फोडण्याचा कार्यक्रम यांनी सुरूच ठेवलेला आहे. आणि हे काय ठीक आहे, काही लोक जातील, काही आमदार जातील किंवा काही खासदार गेलेले आहेत, पण सर्वसामान्य माणसामध्ये याचा मेसेज काय जातोय? तुम्ही राजकारण युवकांना म्हणता की तुम्ही राजकारणात या. मग राजकारणात कशासाठी या? यासाठी या का? विकासाच्या गोष्टीच्या संदर्भात कुठं बोलताना दिसत आहेत का? नवीन परियोजना काय आपल्या या महाराष्ट्रात येत आहेत का? काही शिक्षणाच्या बाबतीमध्ये काय परिस्थिती आहे? रस्त्याच्या बाबतीमध्ये काय परिस्थिती आहे? बेरोजगारीच्या बाबतीमध्ये काय परिस्थिती आहे? या सगळ्या गोष्टीची कुठं ना कुठं तर चर्चा व्हायला पाहिजे. या चर्चा निघाल्या की त्या चर्चा डायव्हर्ट करण्यासाठी एखादा आमदार फुटला, एखादा खासदार फुटला. ही काही फार मोठी गोष्ट नाही. खासदार फुटला म्हणजे ते लोक गेले का? 18 लाख लोकांनी त्यांनी मतदान केलेलं आहे त्यांना. आणि ते कशासाठी गेले या गोष्टीचा सुद्धा अभ्यास झाला पाहिजे. दबक्या आवाजात मतदारसंघात अशी चर्चा आहे की तुम्ही भाजपमध्ये जाणार आहात. नाही, मी कुठंच जाणार नाही. मी तर आधी सांगितलेलं आहे की मला उद्धव साहेबांनी 3दा आमदार केलेला आहे आणि सगळ्याच माणसाला सगळ्याच गोष्टी मिळतात असं नाही. आम्ही घरी बसू, आमचा व्यवसाय, आम्ही व्यवसाय करू चांगला. त्याच्यामुळं राजकारणामध्ये काही ना काहीतरी मला मिळालंच पाहिजे किंवा मी सत्तेतच गेलो पाहिजे. मग आता सत्ता आपल्या पक्षापासून खूप लांब दिसते आहे म्हणून काहीतरी आपण हालचाल केली पाहिजे. आपण आपल्या खालच्या लोकांकडे बघितलं पाहिजे की अजून सुद्धा किती दुःखी लोक आहेत. आपल्याला काम करायला खूप संधी आहे ना. फक्त राजकारणात असल्यानंतर चांगलं काम होतं असं नाही. समाजकार्य करायचं असल्यावर अनेक गोष्टी आपण करू शकतात. राजकारण समाजकारणाला जोड असल्यामुळे राजकारण केलं पाहिजे. राजकारण धंदा म्हणून कधी केलं नाही पाहिजे किंवा राजकारण व्यवसाय नसलं पाहिजे. हे समाजकारण करण्यासाठी एक चांगलं माध्यम आपण उपयोग घेऊन सर्वसामान्य माणसाचे कल्याणकारी योजना कशा पोचतील या बघितलं पाहिजे. कल्याणकारी योजनेचं तिथं कोण मीडियाही बोलत नाही. काही
मीडिया सकाळपासून आमच्या मागेच की कोण फुटणार कुणी किती पैसे घेतले. अहो, विकासाच्या संदर्भामध्ये चर्चा झाली पाहिजे. आज मुंबईची काय परिस्थिती झाली, एकदाच पाऊस आला तर आज मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची, या सगळ्या गोष्टीचा कुठं ना कुठं तरी चर्चा झाली पाहिजे. पुढं कॉकरोच जनता पार्टी आल्यानंतर लोक इतकं कसं काय त्याला लाईक करतात, 2 कोटी 3 कोटी 4 कोटी, कुठंतरी उद्रेक आहे ना, कुठंतरी शासनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. मग ही नाराजी कुठंतरी दाबण्यासाठी या नवीन नवीन योजना आता आणलेल्या आहेत. कुठं आमदार फुटला, कुठं खासदार फुटला. मी याला जास्त काही महत्व देत नाही. तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत कायम राहणार आहे? 100%. आपण बघतोय की परभणीचे आमदार राहुल पाटील जे होते त्यांनी सांगितलं की मी कायम उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार आहे. काल एक पारिवारिक लग्न असल्यामुळे मी बैठक हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.